आता ना मी बनवते संचीसाठी मस्त असं नमकीन समोसे. तर बारीक रवा घेतला होता, गरम तेल घालायचं, थोडंसं मीठ, ओवा घालायचा. आता रवा असल्यामुळे काय करायचं, थोडंसं कोमटच पाणी घ्यायचं आणि पहिल्यांदा करत असल्यामुळे कसं कॉन्फिडन्स थोडासा कमीच होता. त्यामुळे प्रमाण एकदमच कमी घेतलं होतं. पीठ मळून घ्यायचं, एक 5-10 मिनिटं ठेवायचं किंवा 15-20 मिनिटं ठेवायचं. नंतर पोळपाटावर छान असं लाटून घ्यायचं. आता लाटताना काय करायचं, खूप जास्त जाड पण लाटायचं नाही आणि म्हणजे असं पातळ पण लाटायचं नाही. नंतर अशा त्याच्या पट्ट्या तयार करून घ्यायचा. आपल्याला जेवढा आकार द्यायचा नाही, तर तेवढा आकार समोशाचा देऊन घ्यायचा. आता मी थोडंसं मीडियमच ठेवला होता बरं का. नंतर एवढं सगळं होतंय ना, तोपर्यंत तेल गरम करायचं. आता हे समोसे तळताना ना, तेल एकदम कडक असं गरम करायचं नाही बरं का. थोडंसं असं नॉर्मलच गरम करायचं आणि एकदम लो टू मीडियम गॅसवरच असं समोसे तळून घ्यायचं. आता तळायला सगळ्यात जास्त मला वेळ गेला बरं का. इथं बघू शकता सगळं तळून घेतले. तळून घेतले की आता थोडंसं दिसतंय बरं का. त्याच्यामध्ये थोडासा चाट मसाला, तांबडं तिखट घालायचं. सगळं मिक्स करायचं आणि मस्त असे आपले समोसे तयार झालेत. पहिल्यांदाच केलते पण एकच नंबर झालते. संचित रामचा म्हणतो एकदम भारी झालेत बरं का. तुम्हाला कसं वाटलं नक्की सांगा आणि सबस्क्राईब नक्की करा. बाय.